दादासाहेब शेळके यांनी कायदेशीर हातोडा उचलताच हदगाव येथील बीडीओ यांनी तात्काळ 75 घरकुलासाठी मजुरी पत्र दिले. आपण पाहू शकता. विषय दलिताचा आहे, एकदम गरीब समाज आहे, त्यामुळे तुम्ही पत्र द्यावं, बाकी आमचा काही विषय नाही. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं मी, माझं म्हणणं ऐकून घ्या. काय जी 1200ची व्हिडिओ काढून कायदेशीर आहे, हायकोर्टाचे जजमेंट आहे. विषय म्हणजे हायकोर्टाचं नागपूर खंडपीठाचं जजमेंट आहे. पोलीस स्टेशन असेल, कोणत्या असेल, प्रायव्हेट स्थळ नव्हतं, बरोबर असेल, वैयक्तिक ऑफिस नव्हे, सार्वजनिक. हायकोर्टाचं गुगल वाटल्यास चेक करू शकता तुम्ही, आहे की नाही. त्याने जजमेंट, हायकोर्टाचं जजमेंट म्हणजे कायदा झाला तो, आणि साहेबांना कदाचित माहित नसेल ते, आहे की नाही. पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, काय असेल, बिंदास व्हिडिओ शूटिंग करा म्हणून सांगितलं, आणि साहेब वाटल्या चेक करू शकतात गुगल. आपल्याकडे काय 2021 ला 1266 लोक शिल्लक आहेत, आणि आपण उद्दिष्ट घेतले 1165, सॉरी 1155. त्याच्यामध्ये 10% मातंग गाठले आहे, मातंगचे आपले सगळे कव्हर व्हायला, आणि SC ला जे शिल्लक आहे आपण 2021 पूर्ण ठराव संपवायचो आता. त्याच्यामध्ये आपल्याला आता मुभा नाही किंवा जे आपल्याला जे उद्दिष्ट घेतले त्याचे शिल्लक नाहीत आपल्याकडे. आपण 2021चे जेवढे लाभार्थी आहेत पूर्ण संपवायला होतात यावर्षी. त्याच्यानंतर जे राहतील आपण आता नव्यानं आता नावास प्लस सर्वेक्षण सुरू करायला. नाही साहेब, हे जे आहे ते कशामध्ये येतात, तुमच्या याच्यामध्ये बसत नाहीत का? हे जी नाव आहेत ते जी मागणी 21 मध्ये 2021 ला जेवढे आपल्याला उद्देश दिले होते ठराव 21 ला आपण ते सगळे संपवायला होते यावर्षी. म्हणजे नव्याने घ्यायचे असतील तर त्यावेळेस आपण ते घेऊया. नाही साहेब, हे आपलं उद्देश. आता जे आयुक्त साहेब जे घरकुल देतो म्हणले, आता तुम्ही जे हे जे घरकुल तुम्हाला बाकीचे शिल्लक आहे त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही आणून द्या. एक पत्र जर नियमानुसार होत असेल आपल्याला काय बोलता काही सांगा मला तुम्ही. तुम्हाला कसं पत्र द्यायचं काय नाही तुम्ही हेच आहे. दोन्ही बी गोष्टी आपण त्यांच्या त्याच समाजासाठी करायला नाही. त्याच्यामध्ये आहेत का हे नाहीत ना, ते यादीमध्ये 1200चे बरोबर आहे. म्हणून जर जास्त जर घर भेटलं आपल्याला काय अडचण आहे म्हणायला. कोणते बरोबर मग ते देतो म्हणले ना, त्याने काय सांगणार का, समाज कल्याणी काय सांगणार, ऑलरेडी आमच्याकडे आहे तेवढे, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, आपण जवळजवळ 1100ची यादी पाठवली काय. नाही हे विषय निकाल निघला साहेब. मी माझा विषय समजून घ्या थोडं प्लीज. मी काय म्हणतो, तुम्ही जे बोलता ते एकदम म्हणजे क्लिअर आहे विषय, नाही त्यामुळे माझं दुमत असण्याचं कारण हे नाही. त्याच्यात काय ऍड होत असेल संबंधित क्लास आपल्याला काय अडचण आहे का? ऐका, ते करत देत नाहीत ते लोक वाढून काय. तुमच्या माहितीच सांगतो काय, जे मला टार्गेट 1155 जे आलेलं आहे, आणि माझ्याकडे जी यादी 1200ची आहे, त्या 1200च्या यादीमधूनच आपण 1100 नाव. नंबर 1 आता एक लक्षात द्या, जवळून कर व्हिडिओ, जवळून कर, जवळून क्लिअर आलं पाहिजे साहेब. नंबर 1 लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणता ते एकदम बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर दलित समाजाला एखादा क्लास 1 अधिकारी जर नियमात बसून जर घर देतो म्हणत असेल, तुम्हाला अडचण आहे का सांगा. आता मी व्हिडिओ करायला मला सांगा, तुम्हाला काय अडचण आहे सांगा. आपल्याला दलिताला घर भेटलं असं आहे का तुमचं? नाही मला सांगा, घर भेटतं ही जबाबदारी आमची. ते देतो म्हणजे आम्ही शब्द केले साहेब, चांगली गोष्ट आहे. आपल्या तालुक्यात तुमच्या माहिती सांगतो, फक्त 500 टार्गेट होतं, मी 800 मी घेतलं. त्याबद्दल ऐका ना सन्माननीय व्हिडिओ साहेब, तुमचं अभिनंदन. नाही याच्यापेक्षा अधिक जर देत असेल तर घ्या, आपण अजून देऊ साहेब. ऐका ना, एक पत्र पाहिजे फक्त, त्याच्या नियमानुसार पत्र द्यावा. आमच्या अर्जाच्या स्वरूपात जर भेटत असेल कायद्यानुसार, आहे की नाही. कायद्यानुसार एकतर तुमच्याबद्दल काही सगळ्यांना आदर निर्माण होईल. भेटलं तर चांगली गोष्ट आहे, काय पुण्यात लागेल ना, आहे की नाही. चालतं काय 1100 व्यतिरिक्त जे आहे टार्गेट वाढून द्या म्हणून आपण त्याच्यामध्ये हे मुद्दा ऍड करा म्हणून उर्वरित उद्दिष्टामध्ये समाविष्ट करणे हे मुद्दा त्याला ऍड करायला म्हणे. लक्षात आलं मी तुम्हाला. ते काय म्हणलं ना, 1200ची यादी आहे, 1200च्या यादी मधलेच आपल्याला पाठवायचे. आता कालच आम्ही असले जे आहेत ना ठराव आणलेले आपले 5-25 ग्रामपंचायत दिलेले आहेत जिथं की टार्गेट संपलेलं आहे.
नाही हे त्याच्यात ऍड करून जर जास्त भेटतं तर काय तर उद्दिष्ट वाढून भेटेल. नंबर 1 साहेबांना जेवढी मागणी केलेली आहे नंबर 1 पॉईंट लक्षात घ्या. हो ना. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वाईट क्लिअर करा तुम्ही. हे खरी गोष्ट आहे ना. जाऊ द्या साहेब. आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला अडचण नियमानुसार एक शब्द टाकून द्यायचा काहीच नाही. एक पत्र द्या जोडून ते भांडत बसली काय दादासाहेब देता म्हणले आहे ना मागणीच केली नाही म्हणले यायचं काल कॅम्प. नाही आपल्याला वादा करतात साहेब आपल्याला सहकार्य करत नाही ते तुम्हाला माहित ना. आता त्यामध्ये सोयीशी काय नाही सगळे पॉझिटिव्ह सोबत बोलून चर्चा झाली आमच्याशी. कितीची यादी पाठवली तुम्हाला माहित आहे. मी त्याने काय म्हणले 641 स्टॉक शिल्लक यायचं मागून शिल्लक आहेत म्हणले. मागून शिल्लक आहेत. आपण पाठवून देऊ पत्र झालं तर काय होईना करतील न करतील सगळ्या जनतेला कवडेबा साहेब ग्रेट आहे आपले पत्र नियमानुसार विषय कशा ओके ओके राष्ट्रपाल